भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी एकीकडे आपल्या ब्लॉगमधून भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणींचा महान नेते असा उल्लेख करत या ब्लॉगचं तोंड भरून कौतुक केलंय। अडवाणी यांनी ब्लॉगच्या माध्यमातून भाजपची खरी व्याख्या सांगितलेली आहे। विशेषतः आधी देश नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी स्वतः हा भाजपचा पथदर्शक मंत्र त्यांनी सांगितलाय। म्हणूनच भाजपचा कार्यकर्ता असण्याचा मला सार्थ अभिमान आहे असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलंय। 6 एप्रिलला भाजपचा 39वा स्थापना दिवस आहे। त्या अगोदर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून मनातली खदखद व्यक्त केली। भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे तर विरोधक मानतो। स्थापनेपासून हीच भाजपची संस्कृती आहे। आमच्यापेक्षा वेगळी मतं मांडणाऱ्यांना आम्ही कधीही शत्रू मानलं नाही असं त्यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त लिहिलेल्या ब्लॉगमध्ये नमूद केलंय। राहुल गांधींनी वायनाडमध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या 15 कोटींची स्थावर आणि जंगम संपत्ती असल्याची माहिती समोर आली। राहुल गांधींनी स्वतःची आई सोनिया गांधींकडून 5 लाख रुपयांचं खासगी कर्ज घेतलंय। दिल्लीतल्या मेहरोलीमध्ये एक फार्म हाऊसमध्ये राहुल गांधींची प्रियंका गांधींबरोबर भागीदारी आहे। नरेंद्र मोदींचा प्रचार करणं राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांना चांगलंच महागात पडलंय। कल्याण सिंह यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे पाठवली आणि या तक्रारीची तातडीने दखल घेत राष्ट्रपतींनी कल्याण सिंह यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिलेत। भाजप सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रुचलं नव्हतं। आपण पुढाकार घेऊ नये अशी त्यांची इच्छा होती आणि त्यामुळेच बहुधा महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यांमध्ये मोदी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करत असावं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी ईडीने चार्जशीट दाखल केलेली आहे। दलाल ख्रिश्चियन मिशेलने आपल्या चौकशीत एपी म्हणजेच अहमद पटेल फॅमचा अर्थ फॅमिली असल्याचं उघड केलेलं आहे असं ईडीने चार्जशीटमध्ये दाखल केलेलं आहे। काँग्रेस नेते हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही। मेहसाणा दंगल प्रकरणी हार्दिकला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी हार्दिकला निवडणूक अर्ज देणार नाहीये। भाजपवर जळगाव लोकसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत नाराजीमुळे चक्क अर्ज दाखल केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की आली। निवडणूक अवघ्या 20 दिवसांवर आली असताना स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। सिने अभिनेते आणि हास्य कलाकार राजपाल यादव यांनी भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे। राजपाल यादव यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची भेट घेऊन मनोज तिवारी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मी माशाचा डोळा बघितलाय तीर मारणारच अशी गर्जना राहुल गांधींनी नागपुरात केली। सत्तेत आल्यास न्याय योजनेसाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी राहुल गांधींनी दिली। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लालचे सत्य आहे, ते पूर्ण होणार नाही। राहुल गांधी यांनी कोंबड्यांचा धंदा बंद करावा अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली। वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते। रामदास तडस जिंकून येतील असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। अवैध दारू विक्रीच्या भरवशावर मस्ती करणाऱ्यांची मस्ती उतरवण्यासाठी कठोर कायदा आणू, तत्पूर्वी संसदेत दूधवालाच निवडून येणार असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। यवतमाळच्या वणी येथे हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली आणि इथे दूधवाला चालेल दारूवाला नाही असं सांगत मुख्यमंत्री यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांना टोला लगावलाय। हवेचा रंग बदलला आहे आणि तो फक्त भगवाच झालाय। तुम्हाला मजबूत पंतप्रधान पाहिजे की मजबूर असं उद्गार काढत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या रामटेक उमेदवार कृपाल तुमाणे यांच्यासाठी मत मागितलंय। 2014च्या निवडणुकीत आताच्या सत्ताधाऱ्यांनी महागाईचा मुद्दा पुढे करत सत्ता मिळवली, मात्र त्यांच्या काळात आज सर्वच घटकांच्या पदरी निराशा आली। त्यामुळे आता बहुत हुई महंगाई की मार अब की बार लांबूनच नमस्कार अशी घोषणा देत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय। भाजपचे हिंदुत्व हे एकमेकांचे गळे कापणारे हिंदुत्व आहे। हिंसेच्या राजकारणामध्ये लोकांना झिंग चढवून देशाला खाईत लोटणारं भाजपचं राजकारण असल्याची ही टीका काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी मुंबईतल्या गुजराती समाजाला संबोधताना केली आहे। शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना शिव्यांची लाखोळी वाहत त्याचा उद्धार केल्याची एक क्लिप
सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली। ओमराजे निंबाळकर यांनी ती क्लिप खोडसाळपणे बनावट बनवली असून तो मी नव्हेच असा आता पवित्रा घेतलाय। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल मतदारसंघ येतात। काँग्रेस, राष्ट्रवादी व शेकाप आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या दौऱ्याबाबत एक मजकूर येथील 3 वेगवेगळ्या वृत्तपत्रात छापून आले। सदर बातमी पेड न्यूज समजून पनवेलच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांना नोटीस पाठवली। रायगड मतदारसंघातील 2 मातब्बर उमेदवार अनंत गीते, सुनील तटकरे यांच्या प्रतिनिधी सोशल मीडियावर मजकूर संदर्भात माध्यम सर्टिफिकेशन आणि मॉनिटरिंग कमिटीकडून प्रमाणपत्र न घेता मजकूर पोस्ट केल्याने रायगड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनील तटकरे व अनंत गीते यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआघाडीत पाठिंबा दिला असून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी 8 ते 9 सभा घेणार आहेत। उत्तर मुंबईत उर्मिला मातोंडकर यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली। नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाना पटोलेंनी वादग्रस्त विधान केले। आपल्याकडे 2 इंद्रदेव आहेत, वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र। आता या दोन्ही इंद्रांना मारायचं की सोडायचं असं वक्तव्य पटोलेंनी केलं। पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेर मुहूर्त निवडलेला आहे। पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे 9 तारखेला मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सुजय यांच्या पत्नी धनश्री विखेंनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपकडून धनश्री सुजय विखे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोणताही गाजावाजा न करता धनश्री विखेंनी अचानक येऊन उमेदवारी अर्ज भरलेला आहे। लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांना जरूर मत द्या, अशी विनंती करणाऱ्या निगोज येथील फिरोज शेख या उच्च शिक्षित तरुणावर सध्या तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली। नेते मंडळींना खुश करण्यासाठी अतिउत्साहाच्या भरात फिरोजने हे कृत्य केलं। आचारसंहितेच्या कचाट्यात मात्र त्याचं हे कृत्य सापडलेलं आहे। मनोज कोटक यांनी रामदास आठवलेंची भेट घेतलेली आहे। ईशान्य मुंबईतून मी इच्छुक होतो, मात्र कोटक यांना तिकीट जाहीर झालं। माझा त्यांना पाठिंबा आहे, असं यावेळी आठवले म्हणाले। निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगाला तुरुंगात टाकू, असं वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आता समोर आली। TV9च्या स्टिंगमध्ये खोट्याचं खरं दाखवलं असून माझ्या आवाजालाही एडिट करण्यात आल्याचा आरोप रामदास तडस यांनी केलाय। ती एक सामान्य चर्चा होती, असं देखील ते म्हणाले। TV9 ऑपरेशन खासदार नंतर वर्ध्यात मात्र खळबळ माजली। भीम आर्मीने रामदास तडस यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी करत आता निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या नावावर राजकारण करत असल्याची टीका शरद पवार यांनी उस्मानाबादमध्ये जिल्ह्यातील उमरगा येथील प्रचार सभेत केलेली आहे। जवान अभिनंदन याची सुटका केली, मात्र हर्षवर्धन जाधवच्या सुटकेचे प्रयत्न का केले नाही, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केलाय। यवतमाळ जवळील किटाकापारा चेसाळा मार्गावर एसटी बस पलटी झाल्याने अपघात झाला। या अपघातात शाळकरी मुलं व प्रवासी बचावलेले आहेत। त्यांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाल्या असून 10 ते 12 जण जखमी झाले। भिवंडी तालुक्यातील कशळी येथील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची घटना घडली। कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली। परभणीत गुढीपाडव्यासाठी साखरगाठीचे दुकान लावण्याच्या कारणावरून भावानेच भावाची भर बाजारात हत्या केल्याची घटना घडली। सोमनाथ अडणी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। बुलढाणा शहरातील इक्बालनगरमध्ये पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादावरून 2 भावंडांवर चाकूने हल्ला झालाय। या हल्ल्यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झालेत आणि या प्रकरणी आता 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरात वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली। या गारपिटीमुळे गहू, हळद, आंब्यासह फळबागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तसंच सप्ताहाचा मंडप ही वाऱ्याने कोसळलाय। बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडलाय, तर अंबाजोगाई, शिरूर तालुक्यात गारपीट झाली। अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालं असून रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडलीत। बेळगावातल्या रामदुर्ग तालुक्यातील तिम्मापूर गावात एकाच कुटुंबातील चौघांसह 2 बैलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना घडली। वादळी वाऱ्यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांना सर्वांचा स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। औरंगाबादमधील फुलंब्री खुलताबाद रस्त्यावरील येसगाव जवळ ऊसतोड कामगारांना घेऊन जाणारा ट्रक उलटून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर 10 ते 12 कामगार जखमी झालेत। या घटनेत 10 बैल सुद्धा गंभीर जखमी झालेत।
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील उबरा फाटा येथे एका कारमधून 2.5 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। या कारवाईत जप्त केलेली रक्कम कळमनुरी येथील उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे। कोल्हापूरच्या गगनबावडा येथे नीता ट्रॅव्हल्समधून 19,50,000ची रक्कम जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशच्या संतोष कुमार पटेल यांना ताब्यात घेतलेला आहे। निवडणूक आयोगाने आतापर्यंत 400 कोटी रुपयांची कॅश, 162 कोटींची दारू जप्त केली आहे। त्याचबरोबर 708 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि 318 कोटी रुपयांचे मौल्यवान सोने चांदीही जप्त केलेला आहे। छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात बीएसएफच्या जवानांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली। या चकमकीत बीएसएफचे 4 जवान शहीद झाले आणि 2 जवान जखमी झाले। मोहल्ला कॅम्प परिसरात बीएसएफचे जवान सर्च ऑपरेशन करत असताना ही चकमक झाली। नागपूर दंतवैद्यकाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे। दंतवैद्यकाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली। प्रवेश प्रक्रियेत आरक्षण निश्चित करताना घोळ झाल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा ग्राह्य धरून ही कारवाई करण्यात आली। बेअरस्टोच्या तडाखेबाज 48 धावा आणि मोहम्मद नबीची अखेरच्या क्षणातील फटकेबाजी याच्या जोरावर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 5 गडी राखून विजय मिळवला। दिल्लीने 20 षटकात 8 बाद 129 धावा केल्या होत्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव मध्ये थोडा अडखळला, पण अखेर त्यांनी सामना जिंकून विजयी लय कायम राखली। विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना खेळाडूंची आयपीएल मधील कामगिरी लक्षात घेणं फक्त अयोग्य ठरेल। यापेक्षा त्यांची मागील 4 वर्षात केलेल्या कामगिरीला अधिक महत्त्व द्यावे अशी अपेक्षा भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा यांनी गुरुवारी व्यक्त केली। मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणला त्याच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। कृणालने दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार करत अजय देवगणनेही त्याला माझ्यासोबत डबल रोलची भूमिका असलेला सिनेमा करशील का अशी ऑफर दिली। बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांचे सिक्वेल आले, यात हिरो तोच असला तरी अभिनेत्री मात्र बदलताना दिसते। पण सोनाक्षी सिन्हा सलमान सोबत चित्रपटाचा चेहरा म्हणून ओळखली जाऊ लागले। सध्या दबंगच्या 3ऱ्या भागाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली। सोनाक्षीने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दबंग 3 मधला तिचा लुक शेअर केलाय। न्यूरोएंडोक्राइन कर्करोगावर लंडनमध्ये उपचार घेत असलेला अभिनेता इरफान खान यांनी काही दिवसांपूर्वीच तो भारतात परतलाय। इरफानच्या तब्येतीत आता सुधारणा झालेली आहे आणि तो पुढील आठवड्यापासून हिंदी मीडियमच्या सिक्वेलला सुरुवात करणार आहे अशी चर्चा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।